श्री गणेशाय नमः. जय जयाजी मूळपीठवासिनी, पुंडलिकाच्या गोंधळा लागुनी, भक्त वरदे भवानी उभी अससी माये तू. संत गोंधळी विचक्षण, कंठी मिरवती तुळशीभूषण, तेची माळा सुलक्षण जगा माझी मिरविसी. घालती तुझा प्रेम गोंधळ, काम क्रोधाचे देती बळ, गीत संगीत सबळ गुणगाती माये तुझे. असो ऐशा गोंधळ प्रकरणी, संतुष्ट होसी माय भवानी, तरी या ग्रंथ गोंधळी येऊनी सह्य करी जननीये. मागील या अध्यायी रसाळ कथन, गणादी सकळाचे केले नमन, उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथिले. आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रुती, तयाची कामना भगवंती पूर्ण करावया का. तरी श्रुती सिंहावलोकनी कथन, श्री दत्त देवानी उमारमन, भगीरथी विपिना कारण पाहत पाहत चालिले. जैसे फलानिमित्त पक्षी, फिरत राहती वृक्षोवृक्षी, त्याची न्याय उभय पक्षी गमन करती तीराते. सहज चालती विपिन वाटी, तो मच्छिंद्र देखिला त्याने दृष्टी, बाळतनु पाटपोटी अस्तित्वाच्या उरल्या पै. जटा पिंगट नखे जळमट, कंटकारी पादांगुष्ट, कार्पा समय झाली दृष्ट त्वचा लिपटली असतीसी. सर्वांगी शिरा टळटळाट, दिसती अवनी नाम पाट, ध्वनी मात्र शुद्ध उठे चलन वल नयनाचे. ऐसा पाहुनी तपोजेटी, विस्मयो करीती आपुली पोटी, म्हणती ऐसा कली पाटी तपिने नो कोणीच. अहो विश्वामित्र प्रकरणी, दिसतो तपी हा मुकुटमणी, तपार्थ कामना अंतकरणी करणी कोण याते उदेला. मग दत्तासी म्हणे आदिनाथ, मी स्थिरता राहतो महियेत, तुम्ही जाऊनी कामने ते विचारावे तयाते. कौणार्थी कैसा भाव, उचंबळला कामार्णव, तरी लिप्पे सासमूळ ठाव काय तोही पहावा. येऊनी त्या परी अत्रिनंदन, शिवानंद सुक्तिक सुढाळ रत्न, श्रवणपुटी स्वीकारून तयापासी पातला. उभा राहुनी समोर दृष्टी, म्हणी महाराजा तपोपेटी, कवन कामना उदेले पोटी ते वरदवरा ते मिरवावे. ऐसे वरदाचे वागवट, मच्छिंद्र श्रवण करिता झगट, नम्र भाव धरुनी प्रगट तया लागी बोलितसे. करणी शुद्ध पडता सुख स्थिती, दृष्टी काढून यावरती, पाहता झाला दत्ता प्रती महाराजा योगी तो. भ्रू संकेते करुणी नमन, दाविता झाला निज नम्रपण, जो की ईश्वरी आराधन प्राप्ती लागी उदेला. बोले महाराजा कृपा सहिता, तुम्ही कोण ते सांगावे आता. 12 वर्षे काननी लोटता मानव नातळे दृष्टीसी, तरी त्वचित सदैव भवानी, प्रत्यक्ष झाली मम प्रारब्धे धरणी. तरी प्रसादन ग अप्युत्थानी स्थापुनी जाई महाराजा. ऐसे तयाचे वागुत्तर, एकुणी तोषला अनुसया कुमार, म्हणे बारे नामोच्चार दत्त ऐसे मज म्हणती. जो व्याघ्रपती ऋषी जनन, अत्रि ऐसे तया नाम, तयाचा सूत मी दासोत्तम महिलागी आराधलो. तरी असो ऐशा गोष्टी, कवन कामना तुझ्या पोटी, उदेली जे तपोजेठी शुद्ध संपुटी मिरविका. एरू म्हणे वरदस्तू, कामनावरी एक भगवंतू, ऐसी वंदता झाला ती तू पदावरी लोटला. जैसी सासुर्या बाळा असता, अवचट दृष्टी पडे माता, अंबरोडूनी धावणी येता ग्रीवे मिठी घालीतसे. किंवा अवचट वस्सा भेटता गाय, मग प्रेम लोटी चित्त सदैव, तेने परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तो. 12 वर्ष तपाचे श्रम, ते आजी फळले मानुनी उत्तम, सांडोनी सकळ आपला नेम पदावरी लोटला तो. परी तपश्रमाचे बहुत क्लेश, हृदयी गहिवरले दुःख लेश, नेत्रेची झरे विशेष पदावरी लोटले ते. तेने झाले पादलाक्षण, पुढती बोले करी रुदन, हे महाराजा तू भगवान महिमाजी मिरविशी. रुद्र विष्णुवरीची सदय, त्रिवर्ग रूपी देह ऐक्यमय, ऐसे असोनी सर्वमय साक्षीमयी असती तू. तरी येऊनी सर्वज्ञ मूर्ती, असोनी माझा विसर चित्ती,
पडिलासे किमार्थ अर्थी उपरा दगडी सेवोनिया. ऐसे म्हणून वारंवार ग्लानित करी नमस्कार. क्लेश गणीचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी. तरी तो अत्यंत शांत दाता मनी बाहे न करी चित्ता. प्रारब्ध मंदिराचळाची सरिता ओग ओगीला ताची. मग वरद हस्ते स्पर्शोनी मवळी करणी ओपित मंत्रावळी. तेने अज्ञान दशा काजळी फिटून गेली तत्काळ. जैसे महात्म्य भारती उदय दृष्टी करिता गबसती. मग अंधकाराची व्याप्ती फिटून जाय तत्काळ. देवी दत्त वरद गण बोलता गेले सकळ ज्ञान. मग चराचर सकळ जीवन जैसे हिलावले दृष्टीसी. न आठवे काही दुजे पण झाले ऐक्य ब्रह्म सनातन. जैसे उदयली सरिता जीवन जीवना जीवन समदिसे. ऐसी झाली आजीवन समदृष्टी. आत्रेय धरिता झाला पोटी. म्हणे बारी योगी दुर्जटी इंद्रावर कोटे तो सांग. एरू म्हणे जिताता ईश्वरा वाचून नसे वार्ता. जळी स्थळी काष्टीमही पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी. ऐसे कोणी वागुत्तरे ग्रीवा तुकावी अत्रि कुमार. मग सत्शिष्याचा धरुनी कर चालता झाला महाराज तो. सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी. मच्छिंद मूर्ध कमळ धाटी पदावरी वाहतसे. शिवे पाहुनी मंदोदेही मने हा पूर्वी नारायण कवी. मग प्रेम सरितेच्या लोट प्रवाही धरिला हृदयी तत्काळ. मग त्रिवर्ग येऊन त्या स्थानी दत्तासी म्हणे पंचमूर्धनी. या शिष्या ते अभ्यासूनी सकळ सिद्धी मिरवावी का. जे वेद कारणाचे निजसार जे सर्वोपकाराचे गुहाघर. सकळ सिद्धीचे अर्थ मोहर नेविदी तू महाराजा. जारण मरण उच्चाटन शापापदी निवारण. शराधपी अस्रादीने बहरण मंत्रशक्ती त्यावर त्या. जो तैसा कर्म विजय पाठ होती दैवतेवरती भेट. वंशवरद वाक्यपट मस्तकी स्थापुने जाता ती. वरुण आदित्य सोमस्वामी भौष्म शक्रादी यमदमी. शिवशक्ती कामतरणी वर देऊनी उठविले. विष्णुवीरेची कृपा कुर्ती वरद विजय येऊनी शक्ती. ते मंत्र अस्त्रे अपारंगती हृदया माझी हिलावला. असो सद्विद्येचा मंदराचळ उगवोनिया त्रिबाळ. क्षणमात्र वेचुनी केला सबळ सिद्ध तरणी जेवता. नाग बकादी वाताश्र नगनागादी महावज्र. पावक जलदी अश्र पवित्र सांगोपांग तो झाला. ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग मार्ग. परी संप्रदाय योजून योग कानफाडी मिरविला. पुढील भविष्य जाणून संप्रदाय केला निर्माण. षडरूप जोगी दर्शन कानफाडी मिरविले. नाथ ऐसे देऊनी नाम शिंगी शैली देऊनी भूषण. ऐसे परी करुणी प्रमाण अत्रिनंदन पै गेला. या परी तो मच्छिंद्रनाथ नमोनी निवाला आदिनाथ. मयीवरी नाना तीर्थे शोध करीत चालिला. तो भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी. अंबिका वधूनी मनोमार्गी सप्रेम स्थिती गौरविला. करीत वैखरी अंबास्तवन तो झाले कल्पनी मन. की काहीतरी कवित्व साधन लोका माझी मिरवावे. कवित्व तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगासे. मग योजनिया शाबरी विद्येस मना माझी ठसविली. या परी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित. परी वरदगुती वंशदैवत केवते रीती होतील. मग अंबेपासी अनुष्ठान करिता झाला सप्तदिन. वेद बीजाचे अभिषिंचन अंबे लागी करीतसे. तेने जागृत महिषमर्दिनी होऊनी बोले तया लागोनी. बारे कवन कामना मनी वेधली ते मज सांग. हेरू म्हणे ओ जगज्जननी शाबरी विद्येचे कवित्व कामनी. वेधक परिवरा लागोनी उपाय काही मज सांग. उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकळ कामनी. मग त्या सिद्धीचा हात धरोनी मार्तंड पर्वती पैनेला. तेथे नागा वृक्ष अर्चित्य थोर
तरुण हे तो सिद्धीचे मोहर, दृश्यादृश्य केले पर महातरुण अंध तसे. तेथे करुणी बीजी हवन, तरु केला दृश्यमान. तो कनकवर्ण दैदिप्यमान, निजदृष्टी देखिला. त्या तरुच्या शाखोपाती, नाना दैवते विजजती. मग नामाभिधाने सकळ भगवती, देवताचे सांगित्या. ती दैवते धुरंधर 52 वीर, मूर्तिमंत असती तरुवर. नरसी काळिका महिषासुर, मम्मद झोटिंग वीरभद्र. वेताळ मारुती अयोध्याधीश, श्री कोंदड पाणी रामेश. सूर्यनामी तेथ 12 मूर्तिमंत नांदतसे. जल दैवता असती 9, कुमारी धनदानंदा नाव. विमळा मंगळा ज्ञानप्राप्ती व लक्ष्मी आणि विख्याता. या परी चंडाच्या मुंडा, रंडा कुंडा महालंडा. अप्सरा जोगिनी षंड वितंडा, तरुभागी विराजल्या. काळ व्याळ वीर भैरव, भस्मिकेत सिद्ध भैरव. रुद्र ईश्वरी गण भैरव, अष्टभैरव हे असती. या परी शस्त्र श्रयामिना, दधी ध्रुमी कुचित भामिना. सातवी ज्वाळा शुभानना, वृक्षावरी त्या असती. या परी शंखिनी डंकिनी यक्षिणी, त्या समुच्चय असती 12 जणी. अष्टसिद्धी महाप्रकरणी, वृक्षावरी विराजल्या. प्राप्ती प्रकाम्य अरिमा गरिमा, ईशित्व वशित्व प्रतिमा महिमा. एवं च अष्टसिद्धी नामा, तरुवरी विराजल्या. अष्टसिद्धी समवेत, 52 वीर सकळ दैवत. तया तरुच्या शाखा व्यक्त, करुनिया बैसले. ऐसी दृष्टी पाहिले सर्वही, ती पाहती न बोलती काही. यावरी अंबिका करी काही, निवेदोनी नाथा ते. 12 ऋषी मुख पर्वतस्थानी, ब्रह्मगिरीच्या निकटवासनी. अंजन पर्वत तयासे म्हणे, नदी कचित आहे बा. दक्षिण ओगी सरिता जात, ते काठी महाकाळी दैवत. स्थाने असती जाण तेथ, भगवती ते नमावे. तेथोनी पुढे दक्षिणपंथी, सरिता पात्रे जावे निगुती. परी बाते ते श्वेतकुंडे असती, त्वय भरित महाराजा. तरी शुक्ल वेळ कवळोनी हाती, एक एक सोडावे कुडा प्रती. ऐसी कुंडे एकशती, हस्तिपद समान आहेत. परी ते तुके पूजन कोरडे वेली, सकळ सरल्या परत पाऊली. पाहत यावे ते वल्ली, सकळ कुंडा माझारी. जया कुंडात सजीव वेल, दृष्टी गोचर बा होईल. तया कुंडी स्नान वहिले, करून जीवन प्राशिजे. ते जीवन प्राशिता निश्चित, मूर्छा येईल एक मुहूर्त. तै 12 नामी जपावे आदित्य, मूर्छे माझी असतापै. मग प्रत्यक्ष होईल तमातक, मौळी घ्यावा तो हस्तक. पुढे काच कुंपिका भरून उदक, तेथे यावे महाराजा. मग 12 नामी करुणी सिंचनी, तरुणी हवा तया जीवनी. तेव्हा दैवते प्रसन्न होणे, वरदान तू ते देईल बा. परी एक वेळा न घडे ऐसे, खेपा घालाव्या षण्मास. एक एक दैवत एक खेपेस, प्रसन्न होईल महाराजा. ऐसे सांगूनी माये भगवती, गेली आपुले स्थानाप्रती. हेरू पावला अंजन पर्वती, सरिता पात्री ओघाते. काळी महाकाळी दैवतास, नेमुनी निवाला काननास. करी कवळोनी शुक्ल वेलास, कुंडा लागी शोधितसे. असो एक शतकुंडे पाहून, तितुक्यात शुक्ल वेल स्थापून. पुन्हा पाहे परतून, सकल कुंडा माझारी. तो आदित्य नामे कुंडी त्रिव, ते वेल पाहे साचोकार. तो दृष्टी पडे व पल्लावाकार, स्नान तेथे सरिले. स्नान झाली उदक पान, होताची व्यापले अति मूर्छेन. परी 12 नामी मंत्र साधन, सोडिले नाही तयाने. परी मूर्छा ओढवली अति तुंबळ, शरीर झाले अति विकळ. स्वेद नेत्रे गेला निळ, देह सोडून तयाचा. ब्रह्मांडातोने अंत ज्योती, तीही वेदू पाहे अंती. परी आदित्य नावे जाणत ती, जपा लागी नित्य करीत. जैसी जागृती घडून येत, त्याची स्वप्ने जीव घोकीत. त्याची न्याळी विरला हेत, जीव जपी अर्कितो. ऐसे संकट घडता थोर, खाली उतरला प्रभाकर. कृपे स्पर्शोनी नैनिकर, सावध केला महाराज.
मग कामनेचा पुरवणी हेत, मस्तकी ठेविला वरदहस्त, मने बारे योजिला अर्थ, सिद्धी पावसी नेने तू. ऐसे बोलूनी आदित्य गेला, तेने काच कुंपिका भरुनी वाहिला. पुन्हा मार्तंड पर्वती आला, येऊनी नमो अश्वत्थ. आदित्य नामे करुणी सिंचन, आदित्य तेथे झाला प्रसन्न. म्हणे महाराजा काय कामना, निवदावी मजाता. एरू म्हणे कवित्व करीन, तया साह्य तुवा होऊन. मंत्रविद्या तव नामाने, फळास येऊ महाराजा. अवश्य म्हणून तम भंजन, मंत्रविद्या साध्य करून. बांधला गेला जलजोचन, मंत्रशक्ती कार्यार्थ. ऐसा सप्तमास एरझारा करून, दैवतासी करुणी घेतले प्रसन्न. मग शाबरी विद्येचा ग्रंथ निर्मुन, बंगाल देशी चालता झाला. असो ऐसी गोरक्ष कथा, वदला आहे किमयागार ग्रंथा. तेथे किमयाची स्थाने सर्वता, सांगितली आहे जी. परी प्रथम अवघड करणे, ते मानवा ते नये घडूनी. ते अवतारी असती परिपूर्ण, म्हणून घडले तयासी. परी सांगावया कारण, स्वमुखे गोरक्ष बदला आहे कथन. त्या ग्रंथाचा आश्रय पाहून, नवी योगी वर्णिले ग्रंथी. तरी श्रोती तया ग्रंथा, दोष न ठेवावा सर्वथा. संशय आलिया किमयागिरी ग्रंथा, विलोकावे विचक्षणी. मुळा वेगळे काही कथन, येत नाही जी घडून. म्हणून सकळ संशय सोडून, ग्रंथश्रवणी स्वीकारावा. या परिबळेची चाळवोनी दोष, निंदोनी जो का मोडेल हरुष. विकल्प पंथी मिरविता जगास, पावेल वंश बुडितो. आणि कवानी जाईल झडवून, नरकी पचेल सप्तजन्म. आणि जन्मोजन्मी शरीर करीन, क्षयरोग भोगील तो. असो आता तीर्थ उद्देशी, मच्छिंद्र गेला बंगलादेशी. तेथे फिरता तीर्थवासी, हिळा समुद्री पातला. तये देशी चंद्रगिरी ग्राम, तेथे नरसिंहाचा झाला जन्म. सुराज पिता प्रियोत्तम, कृतीदेवी कृषी झाला तो. असो तेथे जाऊनी नाथ, सहज भिक्षेसी हिंडता गावात. तो तेथे भविष्य उत्तर कथेत, काय वर्तली ते ऐका. तया गावी गौड ब्राह्मण, सर्वोपदयाळ तया नाम. वशिष्ठ गोत्री आचारण नेम, सकळ धर्म पाळितो. आदी तपन यजन याजन, स्नान संध्या माझी निपुण. तयाची कांता गुणोत्तम, सरस्वती नामे मिरवितसे. सदा सुशील लावण्य खानी, की नक्षत्रपाती विराजे मांडणी. वाटे काम इच्छा धरुनी मने, तेथे येऊनी बैसला. की स्वर्गी मेघाचे मंडळ पाही, तेथुनी चपळा उदया येही. की अर्क होऊनी गृही गोसावी, तेज भिक्षा मागतसे. जियेची अधर पंपवळ देठी, द्विज विजारती वरती थाटी. जैसे रत्न हेमी शेवटी, स्वतेजे तगटी मिरवितसे. भाळ विशाळ स्वयंगा जन, कुकुमरसे शोभले गहन. मुक्त नक्षत्र कांबरी संगीन, चंद्र बिरोजा विराजवी. नासिक सरळाकृती, ते शुक्ती कारण्य हेमगुप्ती. मुक्त नळे जैसे गबस्ती, नासिक पात्री विराजले. कर्णबिंदी वलयाकृती, हेम मुगुटी ढाळ देती. रत्न ताटके नक्षत्रपाती, करुवंशती पातले. असो ऐसी शृंगार खानी, सकळ संपत्ती नटली कामिनी. रूपवंती सकळ गुणी, जगा माझी मिरवितसे. परी उदरी नाही संतान परम, तेने उचंबळोनी योग काम. न आवडे धंदा धामाश्रम, सदा वियोग बाळाचा. दैव देवारे उपाय अनेक, करीती झाले कामनाधिक. परी अर्थ कोठे उदयातक, स्वप्ना माझी आतळेना. नावडे आसन वसन गात्र, विकळ मिरविले विनाश गात्र. शून्य धामे चित्त पवित्र, नादनुकी नांदतसे. प्रपंच मानिला अतिहीन, जैसे दीपाविन्य शून्य सदन. की सकळ स्वरूपी दारा हरण, परिनासिक हीन मिरवितसे. की वज्राव परी गिरी गोमट, परी वसती सदिसे तुळपट. तेथे पाहता दानवी पिष्ट, काढिती ऐसे वाटे की तरुवीन अरण्य कर्कश. की सरितावीन जैसे विरस,
मग ते सैनिक पशुमात्रास भयंकर दरी वाटत असे, की शरीरी चांगुलपण, परिधानिले वस्त्राने भूषण, परी चतुर्स्कंदी शवदर्शन, सुगम काही वाटेना. ते शरीर घ्राणाविन, आप्तवर्गा ते वाटेहीन, ते विसर्व उपचार कांते लागून संसारहीन वाटत असे. ऐसे असता भावस्थिती, गुही दर्शिले योगमूर्ती, नाथ मच्छिंद्र अंगणाप्रती अलक्ष सवाल वदत असे. तव ते कांतेने पाहुनी त्या ते, चरणी लोटली शोक भरिते, आणोने शीघ्र वस्त्रासनाते विराजविला महाराज. आपण बैसोनी नाथा निकट, सांगती वियोग शोक उल्लाट, हृदय भरुनी नेत्रपाट क्लुशांबू मिरवले. म्हणे महाराजा नाथ नाथा, तुम्ही सर्व गुणी विद्येसी जाणता, तरी मम हृदय शोक सरिता नाश जळा वाढत असे. म्हणे तरी याते उपाव काही, सांगा म्हणून लागत पायी, पुन्हा स्पर्शोने मौळी प्रवाही कवन शब्द वाढवित असे. पुढे ठेवूनी भिक्षान्न, पुन्हा कवळी मोये चरण, आणि नेत्राधनाची वृष्टी जीवन पद मोहिते सिंचित असे. तेने मच्छिंद्र चित्त सरिते, मोह सराटे अपार भरुते, शब्दे तोय ओघ मिरवत होते सुख सरिते. म्हणे ओ साध्वी क्लेशवंत, किमर्थ कामनी चित्त, ते मज वद की चित्तार्थ सगळा मुक्ती साहिल का. ऐसे शब्दवर्ग उगमा, एकुणी बोले द्विजरामा, म्हणे महाराजा योगद्रुमा संतती नाही वंशाते. तेने वियोगे खदिरांगारा, झगट करीतो अति तीव्र, तेने करुणी चित्त शरीर दाह पावे महाराजा. ऐसा क्लेश चित्त शक्ती, कदा नवसे धैर्य पाटी, दुःख गोंधळी शोक पाती नृत्य करी कवळुनी. तरी हा शोक वडवा नळ, जाळू पाहे धैर्य जळ, त्यात स्वामी होऊनी दयाळ शोकाग्रिते विजवावे. ऐसे वदता वाग्भवती, प्रेमा उदेला नाथ चित्ती, मग ते आदित्य नामे मंत्र विभूती महाशक्ती निर्मितसे. नाथ करी भस्मची मोठी, तेथे वीर्य करी रहाटी, मग ते भस्म तपोजेटी ते हाती सोपितसे. म्हणे माय ओ शुभाननी, हे भस्मची मोठी करी कवळुनी, घेई सेवले आपले शेने निजमाशी जननीये. मनसील भस्मनो हे पूर्ण गबस्ती, जो हरिनारायण उदय कीर्ती, प्रभा मिरविणे त्रे जगती मोक्ष मांदूस मिरवेल. तरी तू सहसा हळवटपणी, कामना नवरी भस्मासनी, म्याही पुढील भविष्य जाणवणे चित भवानी वदविली. या भस्माची प्रताप स्थित, त उदरी होईल जो सूत, तया ते अनुग्रह देऊनी स्वत करीन सरस ब्रह्मांडी. मग तो सूतन म्हणे माय, सकळ सिद्धीचा होईल राय, जैसा खगी नक्षत्रमय शेषीनाथ मिरवेल. मग तो न माय ब्रह्मांड भरी, कीर्ती रश्मीचे तेज विवरी, आणि वद्य होईल चराचरी मानवंदना देवादिका. तरी माये संशय न धरिता, बक्षी भस्म सांडोनी चित्ता, ऐसे सांगूनी सकळ वार्ता नाथ उठे तेथुनी. या परी बोले शुभाननी, की महाराजा योवधामी, तुम्ही केव्हा याल परतुने सुता अनुग्रह उपावया. नाथ एकुणी बोले तिथे, म्हणे एक ओ सद्गुण सरिते, पुन्हा येईन देई उपदेशाते 12 वर्ष उपरिती. ऐसे वधूनी शब्द सुडाळ, निगता झाला सिद्धपाळ, तीर्थ उद्देशी नाना स्थळ महिला गेल वितसे. एरीकडे भस्मची मोठी, सदृढ बांधुनी ठेवली गाठी, परिहर शुनर आहे पोटी उचळंबोने दाटतसे. मग तो सर्वेची नितंबिनी, जाऊनी बैसे शेजार सदनी, तेथे 7-5 वज्रवासिनी येऊन त्या स्थानी बैसल्या. तो त्या जाया शब्द रहाटी, सहज बोलती प्रपंच गोष्टी, त्यातही जाया हर्षपोटी कथा सांगेती आपुली. म्हणे माय वो एका वचन, चित्त क्षीण झाले संतती बिन, परी आज आला सर्वार्थ घडून तो श्रवण फुटे स्वीकारा. एक अकस्मात माझ्या सदनी, बुवा आला कान फाडोनी, कान फाडी केवळ तरणी माते दिसूनी आला तो. मग म्या त्यासी स्तवोनी भक्ती,
प्रसन्न केले चित भगवती. मग प्रसाद व कुणी माझ्या हाती गमन करिता झाला तो. तरी तो प्रसाद भस्म चिमोटी, माते दिदली पुत्रगोष्टी. परी सांगून गेला सोय होटी, भक्षण करे शयनात. तरी माये वो सांगा नीती, तेने वाढेल काय संतती. एरी कुणी न मानिती, तेने काय होईल गे. अगे ऐसे सोंगे महिवरती, किती एकते ठक बहुत असती. नाना कवळू टाके करुणी दाविती, जग भेटेती जननीये. आणि दुसरा त्यात आहे अर्थ, कानफाडे कवटाळे व्यक्त. नाना परीच्या विद्या बहुत, तयापासी असती हो. काय हो सांगू शुभंगात्री, कानफाडे कृत्रिम मंत्री. जाया पाहुणी शुभगात्री, करती कृत्रिम मंत्राने. मग ते सवे घेऊनी, इंडती वस्ती क्षेत्र मेदिनी. रात्री माझी कांता करुणी, सुखशयनी भोगती ते. तरी दिवसा कुत्री रात्री जाया, करिता त्यासी जान माया. तू कोणीकडून भ्रमातया, पडली आहेस जननीये. परी हे अम्मासी दिसते ओकट, तू शुभान्ननी जाया अतिर बळवट. पदरी बांधुनी घेतले कपट, त्यात बरवे दिसेना. ऐसे बोलता युवती, भय व्याघ्राची झाली वस्ती. मग ती परम विटोनी चित्ती, सदना प्रती आलीसे. मग ती कवळूनी भस्मची मोठीसी, येती झाली गोठ्यापासी. तेथे गोरज केरासी, मिरविले उकरडा. तया माझी भस्मची मोठी, सांडती झाली ते गोरटी. तया माझी हरजेटी, संचार करी महाराजा. तो नवनारायण कीर्तिध्वज, प्रत्यक्ष विष्णू तेजपुंज. हरी ऐसे नाम साजे, कीर्तिरत्ना माझारी. असो ऐसी सदैव रहाटी, करुणी जाती झाली गोरटी. सदनी येऊनी प्रपंच देठी, सदा सर्वदा मिरवितसे. असो ऐशी कथा अवसर, पुढे नेवेदू ग्रंथ सादर. तरी श्रोती शिरोदक सार, पुढले अध्यायी स्वीकारणे. भक्ती सार हा कथार्थ ग्रंथ, शुक्ती का नवरत्न मुक्त. तुम्हा श्रोत्यांचे कर्ण क्रवेत, भूषणा ते शृंगारू हो. या परी निंदक खळ दुर्जन, असो त्याचे कांजी पान. तयाचे नित्य वचन ऐकून, सांडू नका शिरोदका. धुंडी सूत मालूचे वचन, नरहरी वेद जग सुगम. भावार्थ गुणी गुफोन, माळ स्वीकारी श्रोत्यासी. स्वस्ती श्री भक्ती कथा सार, संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर, द्वितीय अध्याय गोड हा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार द्वितीय अध्याय समाप्त.